कायद्याचा धाक दाखवत मंद्रुप पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर धडाकेबाज कारवाई करत अक्षरशः सर्जिकल स्ट्राईक केलाय। अवघ्या 24 तासात 2 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून 13 जुगाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले असून तब्बल 6,66,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। टाकळी येथे 8 जणांना रंगेहात पकडण्यात आले। टाकळी येथे शिवानंद घोडके यांच्या शेतातील पत्र्याच्या शेड समोर उघड्यावर मन्ना जुगार खेळणाऱ्या टोळीवर पोलिसांनी अचूक माहितीच्या आधारे छापा टाकला। या कारवाईत सागर दयानंद शिंदे, रेवण सिद्धमांग, सागर मिर्जे, रविकुमार वग्गे, संतोष केरूर, शिवानंद घोडके, नितीन शिंदे, चांद नदाब यांना अटक करण्यात आली आहे। या ठिकाणाहून 5,11,200 रुपये किमतीच्या मोटरसायकली, मोबाईल, रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले। याआधी इंदिरानगर परिसरात चिंचेच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 5 आरोपींना पकडण्यात आले। तानाजी मर्याईवाले, रंगप्पा मर्याईवाले, रेवण सिद्ध कांबळे, पुतळाप्पा कांबळे, अशोक कांबळे यांना अटक करण्यात आली। 1,55,720 रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला। दोन्ही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 च्या कलम 12 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। पोलीस पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही धडक मोहीम राबवली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।